यानंतर एक ब्रेकिंग न्यूज आहे। नाशिकमध्ये 8,000 जणांची कोट्यावधींची फसवणूक करण्यात आली आहे। दामदुपटीच्या आमिषाने हजारो नागरिकांना गंडा घालण्यात आला आहे। घोटाळ्याचा आकडा 1000 कोटीच्या पुढे जाण्याचा अंदाज आहे। तर लासलगाव पोलीस स्टेशनमध्ये 51 लाखांच्या फसवणुकीची तक्रार करण्यात आली आहे। संशयित आरोपी सतीश काळे आणि योगेश काळे हे फरार असल्याचं कळत आहे। स्टार इन्स्पायर ज्वेलर्स प्रायव्हेट लिमिटेड नावानं कार्यालय सुरू करून हा घोटाळा केल्याची माहिती आहे। लोकांचा फसवणूक केल्याची माहिती समोर येते आणि त्याचा एक्सक्लुझिव्ह व्हिडिओ आपण लोकशाही मराठीच्या माध्यमातून बघू शकणार आहात। 10,000ला महिनाभराच्या मुदतीनंतर 20,000 रुपये देत होता, म्हणजेच दाम दुप्पटचं आमिष या ठिकाणी देण्यात आलं होतं। तर गोरगरीब आणि कष्टकऱ्यांची कष्टाची कमाई या ठिकाणी गुंतवली होती अशी माहिती समोर येते आणि कोट्यावधींची फसवणूक या लोकांची झाल्याचं कळत आहे। येऊन गेले तुमच्याकडे संजय पवार म्हणून, त्या हिशोबाने म्हटलं काय माहिती घेऊ। त्यांना कोण साहेब आमचे मित्र पवार म्हणून नाशिक त्यांनी सांगितलं ते येऊन गेले तुमच्याकडे संजय पवार म्हणून। जिल्हा बँकेत नाही असे मित्रच आहे आमचे। माहिती मिळाली आपल्या आशय इन्व्हेस्ट करायचे तर म्हटलं बाबा पैसे आता आमचे ग्रॅज्युएशनचे पैसे येत आहेत तर म्हटलं कुठं तरी इन्व्हेस्ट करायला लागणार। तर मग काय स्कीम येतं मग थोडी माहिती घेऊन त्या हिशोबाने म्हटलं काय माहिती घेऊ। तर हे स्टिंग ऑपरेशन आपण बघितलेलं आहे। कशा पद्धतीने लोकांची या ठिकाणी लुबाडणूक सुरू होती, त्यांना दाम दुप्पट रिटर्न देऊ असं सांगून फसवणूक केली जात होती। गोरगरीब कष्टकऱ्यांचे हजार रुपये पै जमा केलेले पैसे त्यांनी गुंतवले होते आणि त्यामुळे हा जो फसवणुकीचा आकडा आहे तो 1000 कोटींच्या वर जाणार असं दिसतंय। दरम्यान याविषयी अधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी महेश महाले हे आपल्या सोबत जोडले गेले आहेत। महेश, स्टिंग ऑपरेशन आपण बघतोय आणि जो फसवणुकीचा आकडा आहे तो तब्बल 1000 कोटीच्या वर जाणार अशी माहिती समोर येत असतानाच एवढ्या लोकांची 8,000 लोकांची ही फसवणूक नेमकी कशी झाली, कधीपासून ही फसवणूक सुरू होती? अगदी खरं आहे फरा। खरं तर दामदुपटीच्या आमिषाने खरं तर अनेक नागरिकांना गंडा घातल्याचा आपल्याला या ठिकाणी बघायला मिळते। खरं तर हा जो आकडा आहे हा कोट्यावधींच्या घरात जाणार आहे। सुरुवातीला जरी 51 लाखांची तक्रार लासलगाव पोलीस ठाण्यामध्ये दाखल असली तरी मात्र यामध्ये 8,000 नागरिक जे आहेत ते बळी पडलेले। अनेक गोरगरीब आणि कष्टकऱ्यांनी खरं तर दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर आपल्याला दुपटीने पैसे मिळतील या अपेक्षेने खरं तर या कंपनीमध्ये पैसे गुंतवलेले होते। मात्र जो कंपनी चालक होता तो आता फरार झालेला आहे। संशयित सतीश काळे आणि योगेश काळे यांच्या नावावर ही कंपनी आहे, ते दोघेही आता फरार झालेले। अनेक नागरिकांना त्यांनी कोट्यवधी रुपयांचा गंडा घातलेला आहे। या अगोदर देखील सतीश काळे याच्यावर अनेक गुन्हे दाखल आहे, ज्यामध्ये फ्रॉड केसेस आहे, चेक बाउन्सेसचे प्रकरण आहे आणि वर्षभरापूर्वीच 28 कोटींच्या घोटाळ्यामधून तो जामिनावर बाहेर आलेला होता आणि आता पुन्हा एकदा त्यांनी दुसरा हा प्रकरण हे केलेले आहे। नाशिक जिल्ह्यातील लासलगाव मध्ये हा सगळा प्रकार घडलेला आहे। जवळपास काल नाशिकच्या लासलगाव पोलीस ठाण्यामध्ये जवळपास 500 ते 600 नागरिकांनी ठिय्या देखील मांडलेला होता अशी देखील माहिती समोर आलेली। यामध्ये अनेक नागरिक हे खरं तर या दामदुपटीच्या आमिषाला बळी पडलेले। या अगोदर नाशिकमध्ये असे देखील अनेक प्रकार घडलेले, ज्यामध्ये इमो असेल, IMS असेल, त्याचप्रमाणे केबीसीचा एक घोटाळा आला होता आणि आता हा स्टार एम्पायरचा हा एक नवीन घोटाळा समोर आलेला आहे, ज्यामध्ये कोट्यवधी रुपयांना खरं तर गंडा घालण्यात आलेला आहे। या संदर्भात आता जवळपास तक्रारी हळूहळू पुढे येतील आणि जवळपास हा जो आकडा आहे तो 1000 कोटीच्या घरामध्ये जाण्याची देखील शक्यता ही नाकारता येत नाही। फरा निश्चितच महेश, त्यामुळे आता पुढे नेमकं काय येतं ते पाहावं लागेल। दरम्यान धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। पण आता याच्यामधून लोकांनी धडा घेण्याची गरज आहे, कारण तुम्हाला दामदुपटीचं आमिष दाखवलं जाईल, मात्र बॅकग्राऊंड चेक करणं गरजेचं आहे, कारण तुमचे कष्टाचे पैसे त्याच्यामध्ये गुंतात, पण ते जर मिळाले नाही तर मात्र मोठा फटका बसू शकतो। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।